सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करते। हेमाच्या डोहा जेवणासाठी तुम्ही इथे सगळ्यांना उपस्थित आहात, त्यासाठी तुमचं स्वागतम स्वागतम सुस्वागतम तुमचं स्वागत करते आहे। आणि हेमा आणि गजानन यांच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे, त्यांना आपण स्वागत करून घेऊन येणार आहोत। त्यासाठीच बघूया मेरे सपनों का संसार संवरने वाला है। कोणाकडे रिमोट आहे? लावा ते क्रॅकर्स, रिमोट लावा। इथे थांबा, समोर बघा। छत्री मागे घ्या, तुमचं स्टँड मागे घ्या। गोद में तेरे भरी मिठाई जैसा होगा होगा, गोद में तेरे भरी मिठाई गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। का करतो आपण डोहा जेवण? एवढं साध्या सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो। तर या आनंदात तुम्ही सगळ्यांना सहभागी व्हायला आलेला आहात, मग होणार का सहभागी? नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग। नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग। नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा
अशी इंद्राची इंद्राची ग और आई चली शर्माती घबराती वो पिया के घर खिलाती बल खाती वो सुरमई नैना छलकाती छलकाती वो पिया के घर भरमाती सकुचाती वो माझी लाडाची लाडाची ग आवडा हिला चंद्राची चंद्राची ग नवराही माझी नवसाची नवसाची ग अप्सराची इंद्राची इंद्राची ग ग ग ग सुनियो जी इसको, रखियो जतन से, बड़ी नाजुक है नाजुक कलिए अनमोल आओ जी आओ ठुमका लगाओ जरा बहको जी खुशियों के वाले ढोल खुशियों के वाले आंखों में इसके इशारे बड़े नखरीले 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 सपनों के लाखों नजारे सारे रंगीले 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 आई चली शर्माती घबराती वो पिया के घर इठलाती बल खाती वो सुरमई नैना छलकाती छलकाती वो पिया के घर भरमाती सकुचाती वो लाईन 24 नोव्हेंबर तारीख आठवली नाही कन्फ्युजन झालं आम्हाला. आता काय करावं? ठीक आहे, पहिला प्रश्नाची तारीख दोघांनी एकत्र उत्तर दिले हे पण पहिलं यानंतर आपण आता एकत्र वाला थोडा गोंधळ बाजूला करूयात आणि सेपरेट गजानला विचार तिच्या आवडीचा पदार्थ हेमाच्या आवडीचा पदार्थ बरोबर आहे का ग हेमा? जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता हेमाला विचारते गजाननच्या आवडीचा रंग पर्पल बरोबर आहे का? नाही. हेमाचे डोळे बघा, एक्सप्रेशन बघा लगेच. काय बोलू हेमा चुकलं तुझं होतं पण खरं सांगू का तिचे एक्सप्रेशन बघून मला असं कळालं की आता ती पर्पल कलर आयुष्यात तुला कधी घालू द्यायची नाही. कायम सगळं स्काय ब्लूच घ्यावं लागेल तुला. म्हणजे तू किती काही म्हणलंस ना तरी सगळे पदार्थ पण स्काय ब्लू कलर मध्येच खावे लागतील. एवढं आता तिला राग आला अगं नाही ना ती म्हण मला बोलवली रात गाजवली पोरी पिंगा तुझ्या पिंगानं मला बोलवली रात गाजवली पोरी पिंगा तुझ्या पिंगा घालत गिंगा पिंगा ग पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा फुगडी खेळ फुगडी जाओ
याग सख्यानो चला याग सलानो आता डोहाळ सोनीचा झुला सजवूया चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची वाडी भरूया वीर ही वाकडी फळांनी लगडली हिला पाण्याच्या वादीवर हळू बसवा किती लाजली लाजली हसली हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा कोणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा खिचली खिचली रुजला अंकुर उदरी पोर थपती रे माखली उंजळ सुखाने भरली घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्यात हळी निसर्ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची गप्पाई होणार तू कोणाची गप्पाई धाराबाई ऋतू सावळा हा हळूहळू सुलभा हिंदोळा हा हळूहळू सुलभा हिंदोळा गुणाचा शोभत साजरा सुंदर जोडा राखो मैलीचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल खरं त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ वाईन्याळा फुलवितो अवघ्या संसारा माराबाई ऋतू सावळा हा हळूहळू सुलभा हिंदोळा हा हळूहळू सुलभा हिंदोळा तर सासूबाईंनी भरपूर लाड पुरवलेले असणार आहेत हे नक्की हो ना त्यामुळे त्यांनी भरपूर लाड पुरवलेले आहेत सासूबाई पण आता आमच्याकडच्या सासूबाई काय आणतायत बघा आता तुम्हीच काय काय आवडे हे मातुला ग हे मातुला सासूबाई आणून देतील तुला आता मग आमच्याकडे या चारी मुली झालेल्या आहेत थोडं समजून घ्या एक एक नसल्यामुळे तू इकडनं थांब या खऱ्या सासूबाई या आमच्या ग्रुपच्या सासूबाई तात्पुरतं बनवलंय तिला तर मग काय सासूबाई तुम्ही काय आणलंय तुमच्या लाडक्या सुनेसाठी आज मी की नाही माझ्या लाडक्या सुनेसाठी गरम गरम बाजरीची भाकरी आणि मिरची चटणीचं आणलं आवडेल का तुला टीव्हीचं जे नातं होतं ना तुमच्या वेळेसचं तेव्हानुसार थोडासा खटपणा गंमत घातली आपण गाण्यात तुम्ही खरंच खूप छान आहात आणि तुम्ही भरपूर लाड पुरवलेले आहेत तुमच्या सुनेचे आणि हे नक्कीच हेमाने पण कबूल केलेलं आहे आणि ती सांगते मला ठेचा भाकरी नाही आवडत तर तिला काय आवडतं बघा ती सांगते आता ठेचा भाकरी नको मला ठेचा भाकरी नको मला पिझ्झा बर्गर हवाय मला पिझ्झा बर्गर हवाय मला हो ना चेहरा लगेच हसला झाला तिच्यावर बाकीचे पण हसायला लागले की खरंच तिला आवडतंय आणि खातीये सध्या पिझ्झा बर्गर सध्या बंद आहे ना डॉक्टरांनी सांगितलं असेल असं मनावर दगड ठेवून ती ऐकते डॉक्टरांचं आणि त्यात मी पदार्थ आई येणार आहे तर हेमाच्या आई पण बसलेल्या आहेत त्या पण अगदी शांत वाटतायत पण आपल्या लेकीचे लाड त्यांनी नक्कीच पुरवलेले असणार आहेत आणि प्रत्येक आई आपल्या मुलीचे लाड तेवढेच आयुष्यभर पुरवत असते तर त्या पुरवतातच आहेत पण आमच्याकडची आई बघूयात आता काय आणते काय काय आवडे हे मातुला ग हे मातुला
आईसाहेब तुम्ही काय आणले तुमच्या लाडक्या लेकीसाठी? आता ही पण आमची छोटी छोटी आई आली आहे बरं का. मी की नाही माझ्या लाडक्या लेकीसाठी गरम गरम पुरणाची पोळी आणली, साजूक तूप घालून. आवडेल का? हो नक्की. आता पुरणपोळी तिने आणणं थोडं अवघड आहे, पण कॅरेक्टर तिचं आईचं होतं म्हणून तिला सांगावं लागलं ते. आता जर आईला माहित पडलं की लेकीला खायचे हो म्हणतीये की इकडे लगेच चक्र सुरू होतं आई लोकांचं. अरे मी उद्या लगेच पुरण घालते, लेकीला खाऊ घालते. आता हे हिला माहिती होतं हे मला, म्हणून मला तिने सांगितलं होतं असं काही सांगू नका तिला, छोटासा मी सोपा पदार्थ सांगते म्हणजे ती तो सोपा पदार्थ मला खाऊ घालेल आणि तिला पण त्रास होणार नाही. ती बघा काय सांगते, पुरणपोळी नको मला, पुरणपोळी नको मला, पाणीपुरी हवी मला, पाणीपुरी हवी मला. आवडतं ना? हे मातुला ग हे मातुला, नणंदबाई आणू तुला. काय मग आपण आमच्या छोट्याशा नणंदबाई आल्या तर त्यांच्याच आवडीचा पदार्थ वहिनीला आणणार. बघा काय आणतात. मी तुझ्यासाठी आईस्क्रीम, कुल्फी आणि मस्तानी. हो नक्की. ती तर हसलीच, पण नणंदबाईंचा पण चेहरा खुललाय. किचकट पदार्थ नाहीये. चला आईस्क्रीम मस्त म्हणल्यावरती पटकन जाऊन खाऊ घालू शकते वहिनीला. बर्फाचं खाऊ घालायचं का तिला बाहेरचं? नाही ना, त्यांना माहिती काय त्यांचं पिल्लू लहान असल्यामुळे, म्हणून मी त्यांना विचारलं लगेच. आता तुला ती म्हणते गार खाणार नाहीये मी, पण प्यायला मात्र नक्की. आता उन्हाळ्याचा मला वाटतंय की काहीतरी गार प्यावं, तर तिला नवीन माहिती आता काय आलंय ते ती सांगेल बघा. आता आईस्क्रीम मस्तानी नको मला, आईस्क्रीम मस्तानी नको मला, कोल्ड कॉफी कॅडबी हवी मला, कोल्ड कॉफी कॅडबी हवी मला. हो.
बरं हे ऐक आजी तू आजी तू होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ ती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या जोड़ी में खर्च करा 4,000
गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटुमा चुम चुम पायल घुंघरू बाजने तेरे घुटमा ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटुमा चुम चुम पायल घुंघरू बाजने तेरे घुटमा लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी सुनहरा लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी सुनहरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा आता आधी दोघांना विचारायचंय, मुलगा मुलगी सगळ्यांनाच आजकाल चालत असतं, पण आत्ताच्या क्षणी काय वाटतंय, काय निघेल? नाही सांगू शकत. अगं एक्साइटमेंट मध्ये किंवा काय निघायला पाहिजे असं मनात काही आलंय आता? तसं काही नाही, काही पण निघलं तरी. अच्छा, गजानना रुक्मिणी हवी आहे, त्याचं फिक्स आहे. बघूयात मग त्याची इच्छा तरी पूर्ण होती का आता? दोघांनी मिळून एकाच मंदिरावर हात ठेवायचा आहे. डिसाईड करा कुठलं मंदिर. 2, 3, 4 10 दिवस अक्कड बक्कड सगळं म्हणून घ्या आणि मग काय बघा कोण येत आहे. अरे छान ना, डिक्लेअर करायचं. रुक्मिणी निघालेली आहे, गजाननची इच्छा पूर्ण झालेली आहे. थँक्यू. आणि यानंतर केक कटिंग होईल आणि मग ओटी भरणं होणार आहे. एक मिनिट Congratulations and celebrations, and I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations, I want the world to know I'm happy as can be. Congratulations and celebrations, I want the world to know I'm happy. Oh